सर्व शिक्षक बंधू भगिनींना माझा नमस्कार। निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता 3री ते 5वीचे वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी अपेक्षित अध्ययन क्षमता गाठण्यासाठी अध्ययनाचे स्तर दिलेले आहेत। त्या अध्ययनाच्या स्तरानुसार आपण कृतींची मालिका बघत आहोत। आज जो अध्ययनाचा स्तर व त्यावर आधारित जी कृती घेणार आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। अध्ययनाचा स्तर काय म्हणतो तर अपरिचित मजकुरातील 6 ते 8 सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये वाचतो। हा स्तर गाठण्यासाठी मी तुम्हाला एक कृती सांगणार आहे। ती कृती आपण विद्यार्थ्यांसोबत कशी घेणार आहोत याचा थोडक्यात परिचय करून देणार आहे। आता कृतीचे नाव आहे सहज सोपे वाचन। सहज सोपे वाचन ही कृती घेत असताना सर्वप्रथम आपल्याला अपरिचित मजकूर निवडायचा आहे। आता हा अपरिचित मजकूर आपल्याला कुठे मिळणार आहे तर हा सहज उपलब्ध होणार आहे। तो कुठून तर आपल्याकडे उपलब्ध असलेली वर्तमानपत्रे आहे। त्या वर्तमानपत्रांमध्ये विद्यार्थ्यांसाठी बालकांसाठी येत असलेल्या जाहिराती आहे, त्यानंतर मासिके आहेत, आपल्याकडे छोटी गोष्टींची पुस्तके आहे। याचा आपण उपयोग या सहज सोपे वाचन या कृतीसाठी करून घेणार आहोत। हे करत असताना आपल्याला सर्वप्रथम सोपा आणि लहान मजकूर निवडावा लागेल। हा मजकूर निवडत असताना यामध्ये अपरिचित मजकूर जो निवडणार आहोत त्या अपरिचित मजकुरातील काही परिचित शब्द मुलांचे असायला हवे। यामुळे काय होणार आहे तर त्यांचं वाचन अगदी सहज होणार आहे, कारण आपल्या कृतीचेच नाव आहे सहज सोपे वाचन। आता हे मुलांना परिचित असलेले शब्द कुठले तर आई, बाबा, प्राण्यांची नावे आहेत, पक्ष्यांची नावे आहेत जी त्यांना माहिती आहे किंवा अक्षरगट घेत असताना ते शिकलेले आहेत, ते नावं त्यांना परिचयाची आहेत। त्याच्यामुळे आपण त्याचा तो वापर असलेली वाक्य घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर सर्वप्रथम जो मजकूर निवडलेला आहे त्या मजकुराचं मोठ्याने वाचन करावयाचं आहे। ते वाचन झाल्यानंतर विद्यार्थी त्या मजकुराचं वाचन करणार आहे। विद्यार्थ्यांनी वाचन केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यातील मजकूर कळला किंवा नाही हे बघण्यासाठी आपण संवाद स्वरूपात प्रश्न घेऊया। म्हणजे इथे काय घडले किंवा कोण बसला आहे अशा प्रकारचे छोटे संवाद घेऊया, म्हणजे विद्यार्थ्यांनी ते वाचन केलेलं आहे हे आपल्याला समजणार आहे। त्यानंतर आपल्याला परत मजकुराचे 2-3 वेळा वाचन करून घ्यावयाचे आहे। यामुळे काय होणार आहे तर विद्यार्थ्याला त्या मजकुराचं आकलन होणार आहे। मग हे आकलन झालं की नाही यासाठी सुद्धा आपण यामध्येच एक छोटीशी कृती घेणार आहोत, शब्द शोधा। म्हणजे विद्यार्थ्यांनी ते वाचलं आहे, त्या वाचलेल्या वाक्यातील शब्द आपण सांगणार आहोत आणि तो शब्द विद्यार्थी आपल्याला शोधून दाखवणार आहे, त्याचं वाचन करणार आहे। त्याच्या पुढे जाऊन आपण विद्यार्थ्यांना भूमिका सुद्धा देणार आहोत, म्हणजे भूमिका देऊन वाचन करून घेणार आहोत। ते कसं करणार आहोत तर एक विद्यार्थी प्रश्न विचारणार आहे आणि दुसरा विद्यार्थी उत्तर सांगणार आहे। या प्रकारे सुद्धा आपण भूमिका देऊनही हे सहज सोपे वाचन विद्यार्थ्यांकडून करून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण परत विद्यार्थ्यांना या वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन वाढण्यासाठी आपण त्यांच्याकडून परत कृती करून घेणार आहोत की वाचलेला मजकूर त्यांना कळलेला आहे की नाही हे तपासण्यासाठी हे वाचल्यानंतर तुम्हाला कसे वाटले, यात मजकुरातील काय कळले, काय समजले या प्रकारचे विविध प्रश्नसुद्धा आपण विद्यार्थ्यांना विचारणार आहोत आणि सहज सोपे वाचन घेऊन आपण विद्यार्थ्यांचं वाचन समृद्ध करणार आहोत। धन्यवाद।